नमस्कार. काळ्या तिळाचे सेवन तसे खूप कमी लोक करतात, कारण बऱ्याच लोकांना इतकेच माहिती आहे की याचा उपयोग फक्त पूजापाठ करण्यासाठीच केला जातो. पण काळ्या तिळाचे तेल आणि तिळाचे लाडू देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. काळे तीळ खाण्याची पद्धत काहीही असली तरी ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काळ्या तिळात अनेक महत्त्वाची जीवनसत्वे असतात. काळ्या तिळाचे सेवन केल्याने तुम्ही अनेक रोगांपासून दूर राहू शकता. हा एक अतिशय प्रभावी उपाय म्हणून काम करतात. चला तर मग जाणून घेऊया काळे तीळ कधी खावेत आणि कोणत्या आजारांमध्ये काळे तीळ ठरतात फायदेशीर. काळे तीळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट, कॅल्शियम, जस्त, लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B6, फायबर, ओमेगा 3, ओमेगा 6 आणि ओमेगा 9 सारखे पोषक घटक असतात. मधुमेह असेल तर काळ्या तिळाचे सेवन फायदेशीर ठरते. काळ्या तिळामध्ये फायबर असते, जे साखरेचे शोषण कमी करते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंध करते. काळी तीळ मधुमेह देखील नियंत्रणात ठेवते. काळ्या तिळामध्ये मुबलक प्रमाणात असलेले पोषक तत्व तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. रोज काळे तीळ खाल्ल्याने मानसिक समस्या दूर होतात. ब्लड प्रेशर सामान्य ठेवते. तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. काळ्या तिळामध्ये असलेले घटक हृदयाच्या आरोग्याला चालना देते, तसेच खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. सांधे दुखत असतील तर अशा लोकांनी काळ्या तिळाचे सेवन केले पाहिजे, कारण यामध्ये कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. यामध्ये असलेली फॅटी तेल हाडांना आर्द्रता प्रदान करते आणि त्यांचे घर्षण कमी करते. काळ्या तिळात असलेले दाहक विरोधी गुणधर्म सूज कमी करण्यास मदत करतात. काळ्या तिळाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. काळ्या तिळामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सर्दी खोकल्यासारखे मोसमी आजार आणि संसर्गाचा धोका कमी होतो. कधीकधी पचनाच्या समस्या खूप त्रास देतात. अशा परिस्थितीत काळ्या तिळाचे सेवन केल्याने तुमची समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. काळ्या तिळामध्ये फायबर असते, जे पचनक्रिया मजबूत करते आणि पचन सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनसारख्या समस्या दूर होतात. काळ्या तिळामध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, जे त्वचेला तणावापासून वाचवतात आणि तरुण दिसण्यास मदत करतात. तसेच त्वचेचे आरोग्य वाढवते. त्वचेच्या समस्या देखील कमी करू शकतात आणि त्वचेच्या समस्या देखील कमी होतात. काळ्या तिळाचे सेवन केल्याने केसांच्या रोमांना पोषण मिळते, तसेच केसांचे आरोग्य सुधारते. केसांची वाढ वाढते आणि केसांचे अकाली पांढरे होणे, केस गळणे टाळता येते, कारण त्यात लोह जास्त आणि सेलेनियमसारखे पोषक घटक असतात. काळ्या तिळामध्ये व्हिटॅमिन B6 आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक पोषक तत्वांची उपस्थिती मेंदूच्या आरोग्यास समर्थन देते, स्मरणशक्ती वाढवते आणि मेंदूचे कार्य वाढवते. सकाळी रिकाम्या पोटी आपण काळे तीळ आणि मध मिक्स करून खाल्ल्याने आपली स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. मात्र काळे तीळ आणि मध एकत्र खाल्ल्यावर 1 तास दुसरे काहीही खाणे टाळा. हृदयाकरता आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे काळे तीळ. हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. जर दररोज सुमारे 1 चमचा
काळे तीळ गाईच्या किंवा बकरीच्या दुधासह घेतल्यास हृदयरोग होण्याचा धोका कमी होतो आणि BP नियंत्रणात राहते. डोळ्यांची दृष्टी उत्तम ठेवण्यास काळे तीळ मदत करतात. काळ्या तिळाचे नियमितपणे सेवन केल्याने आपली दृष्टी चांगली होण्यास मदत होते. या व्यतिरिक्त ज्यांना डोळ्यांची समस्या किंवा वारंवार डोळे होणे, लाल होण्याची समस्या असते, त्यांनाही आपल्या आहारात काळ्या तिळाचा समावेश केला पाहिजे. काळे तीळ वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत. यासाठी आपल्याला काळ्या तिळात लिंबू मिक्स करून उन्हात ठेवावे लागेल. त्यानंतर दररोज सकाळी रिकाम्या पोटी हे तीळ खा. त्यामुळे आपल्या पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होईल. काळ्या तिळाचे तेल आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना तेल लावायला आवडत नाही ते काळ्या तिळाचा वापर करू शकतात. या तिळात मॅग्नेशियम, प्रथिने, व्हिटॅमिन E, कॅल्शियम आणि ओमेगा 3चे पोषण घटक असतात. दररोज 2 ते 3 ग्रॅम काळे तीळ खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढतात. याशिवाय दमा आणि खोकल्याच्या समस्या कमी करण्यासाठी काळे तीळ फायदेशीर आहेत. काळे तीळ कसे खावेत? रोज सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा काळे तीळ खाऊ शकता. जर तुम्ही हाडांसाठी याचे सेवन करत असाल तर तुम्ही रात्री दुधासोबत ते घेऊ शकता. काळे तीळ मंद आचेवर भाजून घ्यावेत. नंतर कोमट पाण्यात रोज रिकाम्या पोटी सेवन करा. रात्री दुधात उकळून ते घेऊ शकतात. तर तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा. नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.